पवित्र पावन चरणाला दंडवत करून सोमनाथ जळगाव शिवक्षेत्राचा अधिष्ठान स्वरूप असलेल्या भगवान महादेवाला, तसंच या ठिकाणी रुक्मिणीसह माझ्या पांडुरंगाला, महारुद्र अवताराला या ठिकाणी प्रणिपात करून शिवानुभव मंडपाच्या स्टेजवर उपस्थित असलेले संगीत विशारद, संगीत अलंकार लिमराज पाटील राम वडगावकर, तबला विशारद गणेश आढाव, तसंच आमचं किप्याड वादक असणारे, सुप्रसिद्ध असणारे आमचे शिवाजीराव, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले परम आदरणीय शिवकीर्तनकार आमचे बबनप्पा कौसडीकर, तसंच पंचक्रोशीतून उपस्थित असलेली सर्व सद्भक्त श्रोते मंडळी, तर सोमनाथ जळगाव शिवक्षेत्रातील असलेली सर्व ग्रामस्थ मंडळी, अखंड शिवनाम सप्ताहाची असणारी पंच कमिटी, त्यामध्ये अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सदस्य असतील आणि आजपर्यंत असणारं 3रं वर्ष यशस्वीपणानं पार पाडणार ही पंच कमिटी, ज्यांच्यामुळं कार्य होतं असे सर्व ग्रामस्थ मंडळी, यांच्यामुळेही असणारं सर्व कार्य सिद्धीला गेलं. त्यामध्ये माझे बांधववर्ग आणि मातृवर्ग या सर्वांच्या हृदयामधील चित्तशक्तीला अभिवादन करून आजच्या प्रथम पुष्प सेवेला आपण सुरुवात करूया. सांब जन्म पार्वतीपते शिवानंद महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिव शंभो जय जय शिव शंभो, जय जय शिव शंभो, जय जय शिव शंभो.
शंभो जय जय शिव शंभो जय जय शिव शंभो जय जय शिव शंभो शंभो महादेव शंभो शिव शिव महादेव शंभो महादेव शंभो जय जय शिव शंभो जय शिव शंभो जय जय शिव शंभो जय जय शिव शंभो छत्रपती शिवाजी महाराज की अच्छा या परममंगल प्रसंगी सोमनाथ जळगाव शिवक्षेत्रामध्ये चालत आलेला अखंड शिवनाम सप्ताह आणि त्याचं माझ्या हिशोबानं तृतीय वर्ष किंवा शिवकथेचं तृतीय वर्ष आहे. सज्जनो, ज्या वेळेला भगवान शिव पूर्ण मायेचा असणारा प्रलय करून त्यामध्ये सर्व ब्रह्मांड असणार त्याची लयरूप निवृत्ती करून आत्यांतिक निवृत्ती करून आत्मस्वरूपामध्ये ज्यावेळेस विलीन झाले होते किंवा आत्मस्वरूपामध्ये मग्न होऊन गेलेले होते, ब्रह्मांडामध्ये कोणतीही वस्तू आणि काहीही नव्हतं, अशा वेळेला बरेचसे युग निघून गेले साधनेमध्ये आणि समाधीमध्ये माझ्या भगवान शिवाच्या, ज्या भगवान शिवाला ओंकार परब्रह्म मानलं जातं. ओंकार बोधितं तत्वं साक्षात शिवमुच्यते अव्यक्ता प्रकृतौ लीनं परम ज्योतिरनुत्तमम्. सांगितलं की ओंकाराचा बोध ज्याने होतो अशा परब्रह्म रूपाला शिव म्हणतात किंवा शिव रूपाला ओंकार म्हणतात. ज्या ठिकाणी अकार उकार आणि ओंकार या मकार, अकार उकार आणि मकार या तिन्ही मात्रेंचं असणारं एकत्रीकरण आणि प्लस अर्धमात्रा त्रिपुटीमध्ये मिश्र करून जो काही परमज्योती स्वरूपता प्राप्त झाली त्याला शिव म्हटलं गेलं. शिव जे निराकार परब्रह्म मानलं गेलं. आणि अशा निराकार परब्रह्माला ज्यावेळेस असणारी
बेंबीमध्ये परा नावाची वाचा असते आणि अशा परेमध्ये असणारं उत्स्फुरण झालं. प्रत्येक माणसाला ज्यावेळेस इच्छा उत्पन्न होते ती पहिल्यानं परा नावाच्या वाचेमध्ये होते आणि परा नावाच्या वाचेमध्ये त्याचं असणारं उत्स्फुरण होतं आणि उत्स्फुरण झाल्याच्या नंतर पश्यंतीमध्ये असणारी बुद्धी, हृदयाच्या ठिकाणी पश्यंती नावाची वाचा आणि तिथं बुद्धी असणारी सत्सद विवेक करते, करावं की नाही करावं, करावं की नाही करावं. आणि मग त्या ठिकाणी असणारं निश्चितता तयार होते विचाराची प्रत्येकाच्या. आणि तिथून कंठाच्या ठिकाणी असणारी मध्यमा नावाची वाचा असते, तिथं चैतन्य असतं, चित्त असतं. आणि मग त्या चित्तामध्ये असणारं चिंतन होतं, अमुक हे कार्यक्रम करणार आम्ही, अमुक तो कार्यक्रम करणार. आणि वैखरी वाट मात्र तो मनुष्य बोलून जातो, जे तोंडानं जे बोलल्या जाते तिला वैखरी म्हणायचं. आणि अशा पद्धतीनं परा नावाची ज्या ठिकाणी वाचा विराजमान झालेली आहे अशा ठिकाणी असणार आणि उत्स्फुरण झालं. पूर्वकल्पांतीश्वर स्थावर जंगमात्मक चराचर करुणी माया शक्ती योगे संहार आत्मत्विराम पावला. पूर्ण ब्रह्मांड असणार अत्यांतिक निवृत्ती रूपानं भगवान शिवानं आणि सगळं संपून टाकलं आणि एकटाच तो उरला. आणि त्यावेळेला मनामध्ये इच्छा झाली, पूर्वकल्पांतेश्वर स्थावर जंगमात्मक चराचर करुणी माया शक्तियोगी संहार आत्मत्विराम पावला. तै प्रलयोदक निधीतून पुन्हा करावी सृष्टी उत्पन्न ऐशी बुद्धी तया लागून उत्पन्न झाली ते दवा. आणि मग त्यावेळेला त्या सर्व अविनाशी सर्व शक्तिमान निराकार परब्रह्म असणाऱ्या ब्रह्माला अर्थात शिवाला आणि इच्छा उत्पन्न झाली की बाबा रे आपण या असणाऱ्या सृष्टीचं असणारं उत्पत्ती स्थिती लय आणि रहाट गाडग्याप्रमाणे आपण निर्मिती करावी. तै प्रलयोदक निधीतून पुन्हा करावी सृष्टी उत्पन्न ऐशी बुद्धी तया लागून उत्पन्न झाली ते दवा. आणि ज्यावेळेस उत्पन्न झाली इच्छा स्फुरण रूप शक्ती, जे स्फुरण झालं की मी हे कार्य करणार, उत्पत्ती स्थिती लय ब्रह्मांडाचं अनंत ब्रह्मांडाची निर्मिती आणि त्यामध्ये अंडज जारज श्वेदज आणि उद्भिज चतुर्विध खाणीला उत्पन्न करणं, त्यांना पालन पोषण करणं आणि संहार करणं, परत जन्म देणं. जच्या पुढं म आहेच जन्म. आणि या पद्धतीनं निर्मिती करावी अशा प्रकारचं उत्स्फुरण असणारं त्या परब्रह्माला झालं अर्थात भगवान शिवाला. स्फुरण रूप शक्ती, तीन प्रकारच्या शक्त्या मानल्या गेल्या, इच्छाशक्ती, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती. त्यामध्ये इच्छाशक्ती जी काही उत्पन्न झाली सुरुवातीला स्फुरण रूप शक्ती, जनन पाऊली निगुती, जी इच्छा उत्पन्न झाली तीच पार्वती मानल्या गेली. स्फुरण रूप शक्ती, ती शक्ती इच्छा रूपाची, जनन पाऊली निगुती, त्यातूनही सत्वगुणी श्रीपती विष्णू उत्पन्न झाला. आणि त्या परब्रह्मापासून उत्स्फुरण होऊन ज्यावेळेस शक्ती अर्थात पार्वती निर्माण झाली, शक्तीपीठ निर्माण झालं, तिच्या डाव्या भुजापासून स्फुरण रूप शक्ती, जनन पाऊली निगुती, त्यातून सत्वगुणी श्रीपती विष्णू उत्पन्न झाला. तो वैकुंठ भूषण शेषैनी निद्रिस्तास्ता नाभीतुनी कमल उद्भवले फुलुनी, त्यातून ब्रह्मा निपजला. पार्वतीच्या डाव्या भुजापासून किंवा शिवाच्या डाव्या भुजापासून माझ्या विष्णू परमात्माचा जन्म झाला. आणि तो विष्णू परमात्मा शेष शयनावर निद्राशयन करत असताना त्याच्या नाभी कमलामधून, बेबीमधून एक कमळ उत्पन्न झालं आणि त्या कमळामध्ये माझा ब्रह्मया जन्माला आला, ब्रह्मदेव जन्माला आला. आणि मग असा हा
ब्रह्मदेव जन्माला आल्याच्या नंतर पुढं ब्रह्मदेवापासून 10 मानसपुत्र जन्माला आले आणि त्या 10 मानसपुत्रामध्ये जो मरीची नावाचे ऋषी होते, मानस पुत्रामध्ये मरीची नावाचे ऋषी, तर त्या मरीचीच्या पोटी कश्यप नावाचा पुत्र जन्माला आला, अर्थात तो ऋषी जन्माला आला. आणि मग अनुक्रमे त्या कश्यपापासून त्यांच्या 13 बायकापासून, किती बायका कश्यपाला? 13 बायका. आणि अशा 13 बायकापासून सृष्टीची उत्पन्नता करण्यास सुरुवात केली आमच्या कश्यपानं. ब्रह्मयाच्या सांगण्यावरून किंवा ब्रह्मयाच्या कार्यानुसार. आणि मग जे जे काही ब्रह्मांडामध्ये दिसतंय, अंडज, जारज, श्वेतज आणि उद्भिज, 4 खानी अंड्यापासून निर्माण होणारे. श्वेतज म्हणजे घामापासून चिलट, डास वगैरे वगैरे निर्माण होणारे. जारज म्हणजे मानव खानी आणि उद्भिज म्हणजे बीजभार असणाऱ्या वनस्पती. आणि अशा 4 पद्धतीनं अंडज, जारज, श्वेतज आणि उद्भिज 4 खानीची निर्मिती केल्या गेली आणि त्यामधून जीव निर्माण करण्यात आले. ज्यावेळेस पंचभूतात्मक आणि त्रिगुणात्मक असणार शरीर आणि ब्रह्मदेवाच्या द्वारे आमच्या भगवान शिवानी करायला लावलं. सज्जन हो, आम्ही प्रत्येक जण असणारे पंचभूतात्मक शरीर घेऊन येतो, पण त्या असणाऱ्या पंचभूतात्मक शरीरासोबत त्रिगुण असणारे घेऊन येतो. रजोगुण, तमोगुण आणि सतोगुण, जे पंचभूत आणि त्रिगुण आहेत, या 5 आणि 3 ला मिळून अष्टधा प्रकृती मानल्या गेलं. आणि अशा अष्टधा प्रकृतीमध्ये आणि मग वर्ण निर्माण केले. वर्ण मग त्यामध्ये ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य आणि क्षुद्र असो, 4 जणांचा टप्पा पाडला. अशा 4 जणांच्या टप्प्यामध्ये पंचभूतात्मक असणारे रंग आणि स्थापित केले गेले. अनुक्रमे हिरवा, लाल, निळा, पिवळा आणि पांढरा. लक्षात घ्या सज्जनो. आता या प्रत्येक असणाऱ्या रंगाच्या द्वारे मग धर्मपंथ निर्माण झाले. धर्मपंथ निर्माण झाले. मग आता लक्षात घ्या, हिरवा रंग कोणाचा आहे, कोण्या धर्माचा मानला जातो? अल्लाह इलाह हैलल्लाह बिस्मिल्लाहिर रहीमानिर रहीमी. मुस्लिम धर्माचा हिरवा रंग मानला गेला आणि तो हिरवा रंग म्हणजे समृद्धीचं प्रतीक मानला गेला. हिरवा रंग समृद्धीचं प्रतीक मानला गेला. जसं माझी धरणी माता जी पृथ्वी आहे, जी भूमी आहे, ही जर पूर्ण हिरवीगार झाली तर जगामध्ये असणारी समृद्धी प्राप्त होते महाराज. आणि समृद्धीचं प्रतीक मानलं गेलं तो रंग असणारा. 2 लाल रंग. दुसऱ्या नंबरचा लाल रंग. तो रंग असणारा जिथं आम्हाला लाल सिग्नल दिलं, काय सांगतो? थांबा. दॅट इज द डेंजर ऑफ कलर. लाल रंग समोर दिसला, पुढे जाण्याचा त्याग करा. थांबा. पुढचं जाण्यासाठी विचार नका करू, पुढच्या जाण्यासाठीचा त्याग करा. किंवा आमची इलेक्ट्रिकची डीपी असणारी ट्रान्सफॉर्मर बसवलेली असतात, तिथं असणार गुलिल्याची फुल्ली लाल रंगामध्ये दिलेली असते. आणि तिथं सुद्धा सांगितलं जातं की हात लावू नका, त्याग करा लावण्याचा. म्हणजे लाल रंग हा कशाचं प्रतीक आहे? त्यागाचं प्रतीक आहे. ध्यानात ठेवा. मग असा हा लाल रंग असणारा कोण्या धर्माचा आहे? हा असणारा रंग
माझ्या वैष्णव संप्रदायाचा आहे. ध्यानात ठेवा, वैष्णव संप्रदायाचा लाल रंग मानला गेला. आता तो भगवा कसा झाला हेही मी तुम्हाला समजून सांगेल. पहिला मूळ रंग म्हणजे लाल रंग हा माझ्या सनातनी हिंदू आणि वैष्णव संप्रदायाचा मानला गेला. 3 निळा रंग कोणाचा रंग आहे? बुद्धं शरणं गच्छामि, बंधं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, जनयन्ति बुद्धं शरणं गच्छामि. निळा रंग जो काय आहे तो निळा रंग विशालतेचं प्रतीक आहे. किती विशाल? अपरंपार विशाल. जशा पद्धतीने आम्हाला क्षितिज असणारं काही अंतरावर दिसतं, पण तिथं गेलं की ते पुढं असणारं निळं आकाश असणारं दिसतं. सर्व व्यापक असणारं आणि अनंत असणारं. विशालता आहे. किती विशाल हे सांगता येणार नाही. तद्वत त्या न्यायानं जर खरोखरच माझ्या बुद्ध संप्रदायानं जर नियमानुसार माझ्या गौतम बुद्धांनी दिलेल्या नियमानुसार जर आचरण करून वागायला सुरुवात केली तर महाराज विशालता आहे त्या धर्मामध्ये, नियमामध्ये, आचरणामध्ये. आणि ती विशालता ही बौद्ध धर्माची आहे. विशालतेचं प्रतीक निळा रंग आहे. अनुक्रमे त्यानंतर असणारा पांढरा रंग येतो. आणि पांढरा रंग असणारा कोण्या धर्माचं प्रतीक आहे? ओम नमो अर्यंतानाम, नमो सिद्धानाम, नमो अयर्यानाम, नमो उज्जायानाम, नमो लोय सव साहुनाम. अनुक्रमे जैन धर्माचा असणारा पांढरा रंग जे निष्कलंकतेचं प्रतीक आहे. बाकीच्या रंगावर असणारं जे काही रंगीतपणा आहे त्यामध्ये मळ सापातल्या जातो, डाग संपादल्या जातो, पण पांढऱ्यावर असणारा डाग संपादल्या जात नाही. निष्कलंकता आहे महाराज, निर्मळता आहे. आणि म्हणून जे काही वैष्णव आपल्या जैन धर्माचा जो काही रंग आहे तो मात्र पांढरा धवल मानला गेला. आणि शेवटचा असणारा 5वा जो रंग आहे तो आहे पिवळा कलर. आणि हा जो काही पिवळा कलर आहे तर तो कोण्या धर्माचं प्रतीक आहे? सांगता येईल? सांगता येईल? हा? सत श्री अकाल, सत श्री अकाल. शीख धर्माचा आहे. आणि तुम्ही गुरुद्वारामध्ये नांदेडला जाऊन बघा, उंच असणारा ध्वज जो आहे तो पिवळ्या रंगाचा आहे. पिवळा रंग काय सांगतो आम्हाला? परिपक्वता, परिपूर्णतेचं प्रतीक म्हणजे पिवळा. आम्ही आंबा आणला, तो आंबा आमच्या समोर ठेवला, हे पिकला आहे की नाही हे कशाहून कळतं? तो जर पिवळा झालेला असेल, परिपूर्ण झालेला असेल तर तो असणारा पिकलेला आहे असं आम्ही समजतो किंवा परिपूर्ण आहे असं समजतो. आणि जर हिरवा आहे तर कच्चा आहे मानलं जातं. म्हणजे परिपूर्णतेचं जे काही प्रतीक आहे तर तो पिवळा रंग आहे. आणि हेच 5 रंग पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचभूताचे आहेत, 5 धर्माचे आहेत. आणि जे 5 धर्म आहेत ते माझ्या वीरशैव लिंगायत धर्मामध्ये सामावलेले आहेत महाराज. कारण का वीरशैव लिंगायत धर्म जो आहे तो या 5ही धर्माला सामावून नेणारा धर्म आहे. आणि म्हणूनच आमच्या लग्न कार्यामध्ये 5 असणाऱ्या टोप्या लावलेले पंचाचार्य 5 रंगाचे एकत्र स्थापन केल्या जातात. आणि 5 रंगाचा झेंडा
आणि या ठिकाणी शैव संप्रदायामध्ये वापरला जातो. आता तुमची शंका राहिलेली असेल की वैष्णव संप्रदायाचा लाल रंग महाराजांनी सांगितला त्यागाचं प्रतीक आहे. आता बघा, ज्या ठिकाणी लाल रंग आहे तो त्यागाचं प्रतीक आहे आणि त्याच्यामध्ये प्लस रेड प्लस येलो, त्याच्यामध्ये आम्ही पिवळा केला. पिवळा कशाचं प्रतीक आहे? परिपूर्णतेचं प्रतीक, त्यागाची परिपूर्णता. त्यागाची परिपूर्णता ज्यामध्ये आहे तो भगवा आहे. आणि मग आमच्या भगव्याचं असणार सनातन धर्म, हिंदू धर्म, वैष्णव धर्म. आणि ते प्रतीक मानलं गेलं की ज्या ठिकाणी त्यागाची परिपूर्णता आहे. हर हर महादेव हर 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 हर. आणि अशा असणाऱ्या त्यागाच्या परिपूर्णतेचा जो झेंडा आहे, ध्वज आहे, तो माझ्या हिंदू हृदयाचं सम्राट रूप असणार, परमचक्रवर्ती असणारा छत्रपती. आणि त्याने धारण करून सर्व स्वराज्य मिळवलं आणि प्रत्येक मंदिरावर असणारा त्यागाच्या परिपूर्णतेचं प्रतीक असलेला भगवा ध्वज आणि स्थापित केला गेला. आणि त्याचा अवलंब आमच्या लिंगायत धर्मानेही केला. वीरशैव, लिंगायत किंवा शैव धर्म त्यांनीही त्या ठिकाणी त्याचा अवलंब केला सज्जन. मग या चार धर्माचं एकत्रीकरण करणार आणि या धर्माला धर्म मार्गावर प्रवृत्त करून मिळालेल्या जीवाला, आलेल्या जीवाला त्याचं गंतव्य स्थान दाखवून देण्यासाठी, त्याचं गंतव्य स्थान दाखवून देण्यासाठी माझ्या भगवान शिवानी 5 सूक्ष्म वेदासहित 5 वेदाची निर्मिती केली. अनुक्रमे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. आणि 5वा सूक्ष्मवेद मानला जातो. 5 मुखापासून 5 वेदाची निर्मिती करून आमच्या ब्रह्मयाकडे दिले. आणि मग त्या ब्रह्मदेवानं त्या 4 असणाऱ्या वेदाचं आणि सर्व जगामध्ये प्रसार करायला सुरुवात केला. त्यामधून ब्रह्मत्वाचं असणार सखोलपणानं विवरण करून मंत्रोपचारानं श्लोकाद्वारे विस्तारीकरण करण्याचं काम माझ्या ऋग्वेदानं केलं. यजुर्वेदानं कर्मकांड सांगितलं. यजुर्वेदानं कर्मकांड सांगितलं. मग त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा कशा, होम हवन कसं वगैरे वगैरे असणार उपासना आणि कर्म यजुर्वेदानं दिल्या. तर सामवेदानं असणार मुख्यतः गायन दिलं महाराज. सामवेदानं आमच्या मनाची असणारी वृत्ती कुणीकडे गुंतू नये आणि एकाग्रता त्याला प्राप्त व्हावी, ते असणारं स्वरूप त्याला प्राप्त व्हावं यासाठी गायनाचा मार्ग सामवेदाने दिला. आणि अथर्ववेदानं रोगाची निवृत्ती करण्याचं साधन दिलं. आणि अनुक्रमे अध्यात्मशास्त्र, योगशास्त्र त्याच्यामधून दाखवून दिला. अथर्ववेदामध्ये जारण, मारण, वशीकरण, उच्चाटन, मोहन तेही आहे. अथर्ववेदामध्ये तुम्हाला जडीबुटीचं ज्ञान आहे, कोणत्या रोगावर कोणता औषधी. जे आमचे चारवाक, पातंजली अशा प्रकारचे जे काही ऋषी आहेत त्यांनी तुमच्यापर्यंत आयुर्वेद आणला. जुने जे वैद्यराज होते त्यांच्यापर्यंत त्याचंही ज्ञान आहे. आणि योग साधना जी आहे ती सुद्धा आमच्या अथर्ववेदानं दिली महाराज. आणि अशा 4 ग्रंथाद्वारे पूर्ण असणारं संस्कृत ज्ञान हे जगाला कळणार नाही. आणि म्हणून आमच्या ब्रह्मदेवानी 18 असणाऱ्या पुराणाची
निर्मिती केली. मुख्य काय आहे? श्रुती. मुख्य काय आहे? श्रुती म्हणजे वेद. आणि त्या श्रुतीचं मराठीमध्ये किंवा इतर भाषेमध्ये त्याचे काही विवरण केलं, भाषा टीका केल्या, तिला स्मृती मानले गेलं. आणि स्मृती म्हणजे 18 पुराण, 6 शास्त्र, 5 उपनिषद, 108 उपपुराण आणि विस्तारीकरणानं त्याचं साध्या जगाला कळावं ज्ञान, यासाठी असणारं त्याला स्मृती म्हटलं गेलं. आणि स्मृतीला इतिहासही आणि पुराणही म्हणतात. स्मृतीला इतिहास आणि पुराणही म्हणतात. मग असं हे असणारं पुराण आमच्या ब्रह्मदेवानं निर्माण केलं. जगाला, या जीवाला, कोणत्याही धर्मपंथाचा असो, त्याला त्याचं गंतव्य स्थान कळावं. ब्रह्मपुरीवरून आलेला जीवात्मा या मायापुरीमध्ये लाळ घोटत बसला. हे माझं, ते माझं, ते माझं, ते माझं, अहंता आणि ममतेमध्ये गुरफटून बसला. अशा जीवाला सावध करून शिव असणार, जीवाचं शिवत्व आहे, जीवाचं शिवत्व करण्यासाठी आणि त्याला धर्म मार्गावर आरूढ करण्यासाठी आमच्या व्यासानी असणार रचना केली 18 पुराणाची. आणि मग 18 पुराण रचत असताना आमच्या ब्रह्मदेवाला प्रश्न पडला महाराज. आमच्या ब्रह्मदेवाला असणारा प्रश्न पडला की हे आम्ही 18 पुराण रचना करायची कशासाठी? 18 पुराणाची रचना का करायची, कशासाठी करायची? आणि मग जगासाठी करायची तर जगाला नेमकं त्यामधून समजून काय सांगायचं? प्रश्न पडला आमच्या व्यास महर्षींना. आणि मग व्यास महर्षींनी विचार केला की बाबा रे, हे जग असणार अधर्मामध्ये बुडत चाललेले, हे जग असणार अधर्मामध्ये बुडत चाललेले आणि त्याला धर्म मार्गावर आणण्यासाठी त्यांना धर्म कळावा, यासाठी. आणि आमच्या व्यास महर्षींनी मनात 2 प्रश्न उत्पन्न केले, जे आमच्या रामायणामध्ये श्लोक दिलाय. रामायणामध्ये श्लोक, अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनं द्वयम् परोपकार पुण्याहं पापाय परपीडनाः. आमच्या व्यास महर्षींना प्रश्न पडला की ह्या जगाला फक्त 2च गोष्टी समजून सांगायच्या. नेमकं पुण्य म्हणजे काय आणि पाप म्हणजे काय. 18 पुराण कशासाठी रचलेत? ध्यानात ठेवा. अष्टादश पुराणेषु, 18 पुराण रचण्याला कारण आहे, रामायणातला असणारा श्लोक आहे. अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनं द्वयम्, 2च वचन आहेत, त्याच्यासाठी 18 पुराण रचले. परोपकार पुण्याहम, सत्कृत्य करणं म्हणजे पुण्य किंवा परोपकार करणं म्हणजे पुण्य. आणि पापाय परपीडनाः, परपीडा, दुसऱ्याला त्रास देणं म्हणजे पाप, दुष्कृत्य करणं म्हणजे पाप. जगाला सत्कृत्य काय आणि दुष्कृत्य काय हे कळावं, यासाठी माझ्या ब्रह्मदेवानं आणि 18 पुराणाची निर्मिती केली सज्जन. आणि मग या 18 पुराणाद्वारे सत्कृत्य म्हणजे काय आणि दुष्कृत्य म्हणजे काय सांगत असताना प्रत्येकाला 4 असणारे पुरुषार्थ जोडले. आणि त्या 4 पुरुषार्थामध्ये
पहिला असणारा धर्म. कोणता पुरुषार्थ आहे? पहिला पुरुषार्थ असणारा मानव जीवनाला आचरण करण्यासाठी, गंतव्य स्थानाकडे जाण्यासाठी, जीवाचं शिवत्व होण्यासाठी, जीवानं शिवापर्यंत जाण्यासाठी आणि शिवामध्ये एकरूप होण्यासाठी पहिला पुरुषार्थ असणारा धर्म सांगितला. आणि म्हणून प्रत्येक माणसानं आपापल्या धर्माप्रमाणे वागावं. आमच्या व्यास महर्षींनी पुराणाद्वारे सांगितलं, जे धर्म आहे धारयती इति धर्म, जो धारण केल्या जातो त्याला धर्म म्हणावं. जे धारण करण्याची क्रिया आहे, धारण करण्याचा मार्ग आहे, धारण करण्याचा रिवाज आहे, धारण करण्याचं आचरण आहे, त्याला धर्म म्हणावं. धर्माची व्याख्या वेदामध्ये दिली, धारयती इति धर्म. जे धारण केल्या जातं त्याला धर्म म्हणावं. आणि मग ह्या धर्मामध्ये आमच्या गीतेनं असणारे 10 गुण सांगितले. श्लोक दिला, अहिंसा सत्यस्तेय ब्रह्मचर्य दया क्षमा जप तप ध्यान. आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी धर्म मार्गावर आरूढ होण्यासाठी माझ्या कृष्ण परमात्म्यानं अर्जुनाला उपदेश करत असताना धर्माचे 10 अंग सांगितले. पहिलं अहिंसा. अहिंसा म्हणजे कोणाचंही मन न दुखवणे, कोणाचीही हत्या न करणे, कोणाचंही मन दुखेल असं न वागणे, त्याला अहिंसा म्हणायचं. सत्य वागायचं. सत्य अस्तेय म्हणजे चोरी न करणे. आणि अशा पद्धतीनं 10 त्याच्यामध्ये गुण दिले, जागा दिल्या किंवा 10ला धर्म म्हणावं. मग आता या धर्माची असणारी माहिती आम्हाला जी काही मिळते तर ही 18 पुराणापैकी पहिलं पुराण असणार ब्रह्मपुराण. पहिलं असणार व्यासाने रचना केली ती पहिली ब्रह्मपुराणाची केली 18 पुराणामध्ये. आणि त्या ब्रह्मपुराणामध्ये धर्म सांगितला महाराज. आणि तो धर्म सांगत असताना अनेक असणाऱ्या जाती, मी जे काही अगोदर सांगितले तुम्हाला धर्म, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, जैन, बौद्ध, शैव, वैष्णव अशा प्रकारचे असणारे मग धर्म त्या ठिकाणी मूळ मानले गेले. आणि मग त्याच्यामध्ये 18 पगड जाती निर्माण केल्या. मग अशा असणाऱ्या सगळ्या धर्मांचं असणारं मूळ जे आहे तो म्हणजे शिव आहे महाराज. निराकार परब्रह्म असणारा शिव आहे. आता संक्षिप्त स्वरूपामध्ये आज तर आम्हाला पूर्ण 7 दिवसामध्ये तुम्ही आजपर्यंत ज्या ज्या काही कथा किंवा जे जे काही ज्ञान ऐकलं नाही ते तुम्हाला या 7 दिवसामध्ये मिळणार आहे. संक्षिप्त स्वरूपात सांगतो महाराज, प्रत्येक जीवाचं गंतव्य स्थान शिवच कसं आहे. प्रत्येक गावामधला कोणत्याही धर्मपंथाचा माणूस, कोणत्याही धर्मपंथाचा माणूस जर तो गावाच्या बाहेर जाणार असेल तर तो कुठं जातो? कुठं जातो? गावाची शिव. कुठं जाणार? अंतिम सत्य महाराज जगाचं. कोणत्याही धर्मपंथाचा, हिंदू असो, मुस्लिम असो, जैन असो, बौद्ध असो, माझा वैष्णव असो, माझा शैव असो, गावाच्या बाहेर जर तो जाणार असला तर त्याचं गंतव्य स्थान तो कुठं जाणार आहे? प्रत्येक जण गावाची शिव, शिवावर जाणार, शिवाजवळ जाणार. हे ध्यानात ठेवा. प्रत्येक जीवाचं गंतव्य स्थान गावाच्या बाहेर जायचं. बाकी तर आपल्याला शिव किती
परब्रह्म आहे, किती निराकार आहे आणि कसा तो देवादिदेव आहे, हेही आम्हाला प्रत्येक पुराणाच्या साक्षीनं, श्लोकासहित, ओवी सहित आणि तुम्हाला पुरावा मिळेल माझ्याकडून, तो मी तुम्हाला देत जाणार आहे. आणि अशा पद्धतीनं प्रत्येक जीवाचं गंतव्य स्थान शिव आहे आणि अंतिम स्थान शिव आहे, हेही सांगितलं जातं. दुसरं सांगू, बऱ्याचशा धर्मामध्ये पुरल्या जातं महाराज, बऱ्याचशा धर्मामध्ये जीवाला, या देहाला पुरल्या जातं. त्याच्यामध्ये लिंगायत धर्म आहे, ज्याला शैव धर्म म्हणलं गेलं. त्याच्यामध्ये 18 पगड जाती आहेत. वाणी आहे, तेली आहे, गवळी आहे, चांबार आहे, कुंभार आहे, माळी आहे, जंगम आहे. अशा प्रकारच्या अनेक जाती आहेत, जवळपास 64 जाती आहेत. आणि यांच्यामध्ये काय केलं जातं, पुरल्या जातं, माहिती ना. दुसरा धर्म पुरणारा गोसावी धर्म. तिसरा धर्म पुरणारा पहिला मांग धर्म होता, तो पुरत होता. नंतर 1984 पासून त्यांनी मातंग धर्म स्वीकारला आणि त्यांनी जाळायला सुरुवात केली, तो सुद्धा पुरत होता. त्याच्यानंतर मुस्लिम धर्म पुरल्या जातं, जीवाला, या देहाला पुरल्या जातं मुस्लिम धर्म. 5वा धर्म आहे शीख धर्म, त्यांच्यामध्ये पुरल्या जातं. आणि सगळ्यात महत्वाचं सांगून जातो तुम्हाला, माझ्या वैष्णव धर्मामध्ये जरी जाळत असले, दहन देत असले, तरी पण त्याच धर्मामध्ये 18 पगड जातीमध्ये जे काही जन्मलेले संत मंडळी आहेत, त्यांना पुरावंच लागलं महाराज, आणि समाधीच द्यावं लागली. ही अंतम सत्य. मग ते माझा नरहरी सोनार असो, माझा नामदेव शिंपी असो, माझे ज्ञानेश्वर असो, माझे चोखामेळा असो, अनेक असणारा गोरा कुंभार असो, सावता माळी असो, वगैरे वगैरे, ज्या जे काही माझे संत आहेत मंडळी, त्यांना समाधीच द्यावं लागली महाराज. आणि समाधीवर शिवलिंगच स्थापन करावं लागला. हे गंतव्य स्थान. आता बाजू राहिली आमच्या वैष्णव संप्रदाय बांधवांची, ज्यांच्यामध्ये जाळल्या जातं, अग्निडाग दिल्या जातो. त्यांचं शिव कसं गंतव्य स्थान आहे सांगतो. ज्यांच्यामध्ये पुरतात त्यांच्यामध्ये गाडल्या जातं, समाधी दिल्या जाते, त्यांच्या समाधीवर महादेवाची पिंड ठेवल्या जाते. हे तर माहित झालं ना. आता माझे जे वैष्णव बांधव आहेत, त्या वैष्णव बांधवामध्ये जाळल्या जातं आणि जाळल्याच्या नंतर ती राख आणि अस्थी गंगेमध्ये टाकल्या जातात. आणि 10व्याला गंगेवर काय केलं जातं, पिंड. काय केलं जातं, जिथं पुरल्या जातं त्या पुरलेल्या व्यक्तीच्या समाधीवर महादेवाची पिंड, आणि ज्यांना जाळल्या जातं त्यांच्यासाठी गंगेवर काय केलं जातं, पिंड. लक्षात घ्या, गंतव्य स्थान काय प्रत्येक जीवाचं. इकडं महादेवाची पिंड आहे, तर तिकडं 10व्याला त्या जीवात्म्याच्या निमित्तानं पिंड एकच आहे. इकडं स्थापना म्हणतात, लिंग स्थापना किंवा पिंड स्थापना, आणि तिथं पिंड दान म्हणतात. एवढाच फरक, म्हणण्याचा फरक. पिंड दान आणि पिंड स्थापना गंतव्य स्थान शिव आहे. दुसरं, अशा या धर्म मार्गामधून जात असताना दुसरा सांगितला गंतव्य स्थान शिव रूपाचा. मग या जीवाला जे काही धर्मपंथ आहेत, या प्रत्येक धर्माचं गंतव्य स्थान शिव कशा रूपानं आहे आपल्याला पाहायचं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव.
वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव नाथ नारायण वासुदेव वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव नमः शिवाय 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 शरणं गच्छामि बन्धं शरणं गच्छामि जगत् बुद्धं शरणं गच्छामि नमः शिवाय ॐ नमो हन्तानां नमो सीतानां नमो हरियाणां नमो वज्रायाणां नमः शिवाय अल्लाह इलाहा इल्लल्लाह अल्लाह इलाहा इल्लल्लाह अल्लाह इलाहा इल्लल्लाह अल्लाह इलाहा इल्लल्लाह नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा जय अम्बे जगदम्बे मां जय अम्बे जगदम्बे मां जय अम्बे जगदम्बे मां जय अम्बे जगदम्बे मां येळकोट येळकोट जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार नमः शिवाय 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 नमः शिवाय
हर 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 हर. आणि मग अशा पद्धतीनं प्रत्येक धर्मपंथाचं असणार मूळ असणार निराकार परब्रह्मरूपी लिंग अर्थात देवादिदेव महादेव. बघा माझ्या वैष्णव संप्रदायामध्ये जी काही माझे ज्ञानेश्वर माऊली आहेत, त्या ज्ञानेश्वर माऊलीचे गुरु कोण? माझ्या ज्ञानेश्वर माऊलीचे गुरु कोण? निवृत्तीनाथ. निवृत्तीनाथ कोणाचा अवतार? भगवान शिवाचा. भगवान शिवाचा. मूळ कोण? भगवान शिव. तिथून माझे ज्ञानेश्वर माऊली शिष्य रूपानं. वैष्णव संप्रदायामध्ये माझ्या मूळ निवृत्तीनाथाचं महत्व. नंतर त्यांचे शिष्य म्हणून माझे ज्ञानेश्वर माऊली, ज्यांनी गीता विस्तारित करून माझ्या ज्ञानेश्वरीचं रूप दिलं. इकडं मुस्लिम धर्म संप्रदाय जो काय आहे, तर मुस्लिम धर्म संप्रदायामध्ये जी काय त्यांची मस्जिद मध्ये कबरी सारखं केलं जातं आणि तिथं नमाज केल्या जाते, ती जी कबर आहे किंवा त्या साचा तयार केला जातो, तो शिवलिंग पिंड पालथी टाकल्याशिवाय कबर होत नाही महाराज. 2 जैन धर्मामध्ये 24 तीर्थंकर आहेत जैन धर्मामध्ये. आणि त्या 24 तीर्थंकरामध्ये पहिला असणारा आदिनाथ भगवान आणि शेवटचा असणारा 24वा महावीर अर्थात विष्णूचा अवतार 24वा. आदिनाथ भगवान भगवान शिवाचं स्वरूप मानलं जातो. आणि म्हणून माझा वैष्णव संप्रदाय म्हणतो आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आदिनाथ, जो सगळ्यात अगोदर आहे. तो जैन धर्मामध्ये सुद्धा, मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा आणि प्रत्येक धर्म संप्रदायामध्ये आणि त्याचं महत्व दिलं गेलं महाराज. आणि अशा दिलेल्या महत्वानुसार आणि ब्रह्मपुराण आम्हाला धर्म मार्गावर प्रवृत्त होऊन त्याची आराधना करण्याचं काम सांगतो. पहिलं असणारं माझ्या ब्रह्मदेवानं निर्माण केलेलं ब्रह्मपुराण. आणि त्या ब्रह्मपुराणामध्ये काय सांगितलं जातं? धर्म. 4 पुरुषार्थापैकी एक असणारा धर्म. प्रत्येक माणसानं धर्मानच वागावं आणि धर्मानच कमाई करावी. एक वस्तू आहे, ही वस्तू तुम्हाला जर 2 रुपयाला आलेली असेल, लक्षात घ्या, ही वस्तू 2 रुपयाला आलेली असेल तर बोलून चालून तुम्ही 5 रुपयाला ती विकू शकता. हा धर्म झाला. पण हाच जर समजा ही वस्तू 2 रुपयाची आहे आणि ती जर तुम्ही 100 आणि 200 रुपयाला जर विकत असाल तर तो अधर्म झाला. कमाई सुद्धा कशी करा? धर्मानी करा. आणि ज्या ठिकाणी धर्मानी कमाई केल्या जाते तोच अर्थ आहे आणि तोच जीवनाचा अर्थ आहे. दुसरा पुरुषार्थ अर्थ असणारा धर्मानी कमाई करा आणि तीच धर्माची कमाई असेल तर तुम्हाला त्या जीवनालाही अर्थ मिळेल आणि अर्थ म्हणजे संपत्तीही मिळेल अर्थरूपाची, जी शुद्ध असणारी असेल. आणि जी शुद्ध असणारी तुम्ही संपत्ती कमवाल धर्म मार्गानं, तीच तुमच्या मनाला शांतता देईल. तीच तुमच्या घरामध्ये शांतता निर्माण करील. आणि मग भावाचाच असणारा धुरा कापला आणि 50 झाड शिल्लक आले, काय झालं? बायपास झालं महाराज पुन्हा. आणि बायपास होऊन किती पैसे लागले? ही अनीती आणि हा अधर्म. लक्षात घ्या सज्जन हो, जी काही धर्मनीती आहे त्या धर्मानं कार्य करा. कृषीचा असेल, व्यापाराचा असेल, नोकरीचा असेल,
नोकरी मिळाली म्हणून त्या ठिकाणी बेईमानी करू नका, आणि बेईमानी जर केली तर त्यांचे असणारे मुलं दुराचाराला जातील आणि सगळं नष्ट भ्रष्ट होऊन जाईल, हे अंतिम सत्य. दुराचारानं जर तुम्ही कृषी केली, शेती केली आणि दुराचारानं धन कमवलं तर रोगराई आणि बिमारी तुमच्या घरामध्ये येऊन जाणार आणि त्याद्वारे ती आलेली संपत्ती नष्ट भ्रष्ट होऊन जाणार. व्यापार केला, व्यापाराचं सांगून दिलं, आणि व्यापारही असणारा धर्म मार्गाने केला तर तुम्हाला असणारं घरामध्ये सुख आणि शांती मिळून देईल. पण जर समजा अधर्मानं तुम्ही जर संपत्ती कमवत असाल, कृषी असेल, व्यापार असेल, नोकरी असेल, तर त्यामध्ये धर्म मार्गाने न कमवता अधर्मानं जर कमवाल तर त्या ठिकाणी अर्थ नाहीच नाही. अर्थ आहे का तो? जीवनाचा अर्थ आहे का? नाही, जीवनाचाही अर्थ नाही आणि गड्ड्या बी घरी नाहीत, धनाच्या, संपत्तीच्या, सुवर्णाच्या. म्हणून प्रत्येकानं असणारं धर्म मार्गावर प्रवृत्त व्हावं. मूळ आमच्या मनुस्मृती नावाच्या ग्रंथानं सांगितलं, धर्मेण हि सहायेन तमस्तरति दुष्कृतम. आमच्या मनुस्मृती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितलं, तुम्ही अंधारात केलेल्या पापाला तमस्तरति दुष्कृतम. तम म्हणजे अंधार, दुष्कृत्य, आणि तरती म्हणजे अंधारामध्ये केलेल्या पापाला कोण तारतो? धर्मेण हि सहायेन तमस्तरति दुष्कृतम. फक्त एक धर्मच सहाय्य होऊ शकतो तुमच्या अनंत केलेल्या पापाला महाराज. आणि म्हणून प्रत्येकानं असणारा धर्म सांभाळावा. सज्जन हो, आज गायीनं धर्म सांभाळला, आज हरणानं धर्म सांभाळला, आज शेळीनं धर्म सांभाळला. तिच्या समोर सिंह किंवा वाघाजवळ गवत टाकून बघा, खाईल. त्याचा धर्म कोणता आहे? मांसाहार किंवा शिकार करणे, सावज पकडणे आणि आमिष असणार भक्षण करणे. तो धर्म कोणाचा? सिंहाचा, वाघाचा, लांडग्याचा. कोणाचा धर्म आहे तो? सिंहाचा, वाघाचा, लांडग्याचा. मांस खाणं कोणाचा धर्म आहे? सिंहाचा का माणसाचा आहे? कोणाचा आहे धर्म? पण मानव प्राणी असा आहे महाराज की ज्या ठिकाणी मस्तपैकी लिहिलं जातं, शिवनेरी धाबा, संस्कृती धाबा, शिवबा धाबा. कोण टाकतं? माझ्या छत्रपतीनं ते शिकवलं. माझ्या छत्रपतीनं अरे शिवभक्ती करायला शिकवली तुम्हाला. आणि सगळ्या गावाचे जे पालक मालक म्हणून जे मराठा समाज आहे, छावा मराठा आहे, त्यांना जाग्यावर यायचं सांगितलं. कृपया माझ्या बोलण्यामधलं तारतम्य गाठा. 7 दिवस असणार मी सांगणार आहे तुम्हाला. जे गोरगरीब आहेत यांना आपल्या पंखाखाली झाकून नेणारा जो समाज आहे, त्यांचा उदरनिर्वाह करणारा समाज आहे, आजही असणारी पद संपणार नाही महाराज. पण त्यांनी जाग्यावर येऊन धर्माचरण करावं. पण सर्वच असणारा जो हिंदू आणि शैव धर्म, जे गाय बी खाती ते बी खायला लागले आणि हिंस्त्र पशु जे खाते तेही खायला लागले. इतका धर्म असणारा क्षुद्र बनला महाराज यांच्या जवळचा. इतका क्षुद्र बनला की जेणेकरून जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी त्या जीवाची हत्या करून. कशाचं पुराणा महाराज? मी सांगत नाही स्टेजवर. कशाचं मांस खायला पुराणा ते तुम्ही तुमचं समजून घ्या. हर हर महादेव, हर हर. आणि त्या पद्धतीनं तीच बुद्धी आणि विपरीत बनत चालली. धर्म संपला, इज्जत संपली. विडंबना नाही,
तळमळ या शब्दानं सांगतोय. सर्व धर्म मार्ग सगळ्या धर्मात सांगतो मी. विडंबना किंवा तुमची टिंगल टवाळी करायला बसलो नाही मी, तर धर्म मार्ग सांगण्यासाठी बसलोय. ज्यांना काही 7 दिवसामध्ये मी सांगितलेलं जर शंका कुशंका असतील तर मला प्रायव्हेट मध्ये येऊन जरूर विचारू शकता. 7 दिवसामध्ये ध्यानात ठेवा. कोणत्या ग्रंथात कोणता श्लोक आहे किंवा कोणत्या ओव्या आहेत तुम्ही जे सांगितलं महाराज त्याचा मात्र मी पुरावा देत राहील. सांगायचं तात्पर्य आहे की ज्या ठिकाणी शिवबा धाबा, संस्कृती धाबा, शिवनेरी धाबा आणि खाली लिहिलेलं असतं व्हेज अँड नॉन व्हेज. किती आपण क्षुद्र बुद्धीला गेलो. माझ्या छत्रपतीनं हे शिकवलं नाही सज्जन हो. माझ्या छत्रपतीनं करंगळी कापून रायरेश्वरावर रक्ताचा अभिषेक करून हर हर महादेवची गर्जना करून आणि माता तुळजाभवानी अर्थात पार्वती कुलदैवत मानून तलवार घेऊन अनेकांना आपल्या पंखाखाली घेऊन सारथ्य करून सोबतीला घेऊन आणि कड्या कपारीमधून गर्जना करत हर हर महादेवची स्वराज्य मिळवलं महाराज. आणि ते असणारे गुण लक्षात घ्या. नुसत्या मिरवणुका काढू नका छत्रपतीच्या माझ्या. पिऊन असणारे झेंडे हातात घेऊ नका. कोणताही अधिकार नाही पिऊन झेंडे घेण्याला. माझ्या छावानं, माझ्या छत्रपतीनं, माझ्या शिवाजीनं हे नाही शिकवलं. माझ्या शिवाजीनं सांगितलं निर्व्यसनी बना. 96 कुळी मराठा बना. आणि ह्या प्रकारची असणारी शिकवण माझ्या छत्रपतीनं दिली सज्जन हो. थिंक टॉइस बिफोर दी वर्किंग. कार्य करण्याच्या अगोदर 2 वेळा विचार करा आणि धर्म मार्गावर प्रवृत्त व्हा. कारण का अनेक संतांच्या तोंडून आणि ज्योतिषशास्त्राच्या नियमानुसार सुद्धा असं सांगितलं जातं की 2026 ते 2030 पर्यंत दाखवल्या चाललंय. आणि बऱ्याचशा संतांनी आपल्या अमृतमय वाणीमधून भविष्यवाणी केली सज्जन हो की फक्त पूर्ण जगामध्ये वर्ल्ड मध्ये फक्त 64 कोटी लोक राहतील. किती लोक राहतील? आपल्या भारताची लोकसंख्या 145 कोटी. फक्त भारताची, अखंड भारताची नाही. अखंड भारतामध्ये अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, तिबेट, ब्रह्मदेश, मलेशिया, श्रीलंका हे सगळे येतात अखंड भारतामध्ये. चीन सुद्धा येतो. आमच्या जाणकार मंडळींनी पुढची भविष्यवाणी केली की 2030 पर्यंत फक्त 64 कोटी जनता आणि आमच्या जगामध्ये राहील म्हणून सांगितलं. त्यामध्ये 32 कोटी असणारी माझ्या भारतात राहील. आणि म्हणून निजू नका. जागा जागा आपल्या स्वधर्माने वागा. निजू नका, निजू नका, निजू नका, जागा जागा. निजू नका, निजू नका, निजू नका, जागा जागा. हो निजू नका, निजू नका, निजू नका, जागा जागा. हो निजू नका, निजू नका, निजू नका, जागा जागा. हो निजू नका, निजू नका, निजू नका, जागा जागा. हो निजू नका, निजू नका, निजू नका, जागा जागा. आपल्या स्वधर्माने वागा, आपल्या स्वधर्माने वागा. निजू नका, निजू नका, निजू नका, जागा जागा. हो
नका निजू नका निजू नका जागा जागा ओ निजू नका निजू नका निजू नका जागा जागा. सांगितलं आपल्या स्वधर्माने वागा आणि आपला धर्म मार्ग सांगणार ब्रह्मपुराण आणि पुढचा असणारा अर्थ जो पुरुषार्थ आहे दुसरा तो सांगायचं काम आमच्या विष्णू पुराणानं केलं महाराज. 2 नंबरचं पुराण. धर्म कोणी सांगितला? ब्रह्मपुराणानं. विष्णू पुराणानं त्याचा अर्थ सांगितला. जीवनाचा अर्थ, धर्माच्या पुढचा अर्थ आणि अर्थ म्हणजे संपत्ती, पैसा, मिळवलेलं धनद्रव्य कसं असावं. अर्थ जो काही आहे पुरुषार्थ विष्णू पुराणानं सांगितला. आणि प्रत्येक माणसानं धर्मानं संपत्ती कमवली तर त्या जीवनाला अर्थ आहे. आणि तो अर्थ जर पूर्ण प्राप्त झाला तर निश्चितच महाराज शुद्ध धन जर असेल तर मनकामना पूर्ण करण्याचं काम करतो. तिसरा असणारा काम. पुरुषार्थ कोणता आहे? काम म्हणजे इच्छा, वासना, तृष्णा, कामना. जो काम आहे प्रत्येकाचा जीवनातला इच्छा आहे ती पूर्ण करण्याचं काम तिसरं पुराण करतं ते म्हणजे पद्मपुराण. आणि पद्मपुराणामध्ये काम सांगितला. ज्यावेळेला आम्ही सत्य संकल्पानं संपत्ती कमवू तर आमच्या मनकामना पूर्ण होतात महाराज. आणि त्या मनकामना पूर्ण झाल्या तर एक परमानंद प्राप्त होतो, ब्रह्मानंद, शिवानंद प्राप्त होतो. आणि असा असणारा जो शिवानंद आहे त्यालाच गंतव्यस्थान रूपी मोक्ष म्हणल्या गेलं किंवा मुक्ती म्हणल्या गेलं. आणि मोक्ष द्यायचं काम कोण करतो? धर्मार्थ काम मोक्ष. शिव धर्म अर्थ काम मोक्ष धर्म धर्म अर्थ काम मोक्ष शिवादेव का प्रत्यक्ष हे प्रत्यक्ष सांगितलं शिव देखता प्रत्यक्ष. चारही पुरुषार्थ प्राप्त करायचं स्थान जे आहे तर मग मात्र महाराज चौथं असणार शिव महापुराण आहे ज्याच्यामध्ये धर्मही तुम्हाला सांगितला जातो, अर्थही सांगितला जातो, कामही सांगितला जातो आणि चौथा पुरुषार्थ मोक्ष आणि तोही सांगितला जातो. त्या चारीचही असणार संपादन करण्याचं काम करून देणार जर ठिकाण म्हणलं तर आमचं शिव महापुराण आहे महाराज. शिवपुराण आहे. सज्जन हो, या असणाऱ्या बाकीचे असणारे जे काही पुराण आहेत, माझ्या व्यासाने असणारी जी काही रचना केली तर ती पामर जीवाला गंतव्यस्थान सापडण्यासाठी केली, विडंबना नाही.
कोणत्याच ग्रंथाची विडंबना या स्टेजवर नाही.